मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आजचा आपला विषय आहे, आता रिक्षा टॅक्सी चालकांना परवाने काय काढायची गरज नाही। एक आपल्याकडे नवीन कायदा झालेला आहे, त्याची अंमलबजावणी ही आता धडक आणि कडक चालू झालेली आहे, चालू होत आहे। आणि आता तुमची जुनीच रिक्षा म्हणजे रिक्षाही आता नावावरती होणार आणि रिक्षाचा परवानाही नावावरती होणार। ज्यांनी काय रिक्षाचे परवाने काढलेले होते, ते चालत नव्हते, गाडीत चालवत नव्हते, कुठं नोकरीला होते, अशा लोकांचे परवाने आता हस्तांतरण होणार आहेत। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे तुम्ही जर एखाद्याची जुनी गाडी घेतली तर तो परवानाही आता तुमच्या नावावरती थेट होणार। त्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, पोलीस रिपोर्ट, मराठी बोलता येणं अत्यावश्यक आहे। म्हणजे तुम्हाला आता कुठलीही नवीन गाडी घ्यायची, रिक्षा किंवा टॅक्सी काहीही आवश्यकता नाही। तर तुम्ही कुणाची जरी जुनी गाडी घेतली तर त्या दोघांनी मिळून RTO अधिकाऱ्याच्या समोर तो परवाना सलेंडर करायचा आणि तो परवाना 25,000 रुपये परवाना हस्तांतरण फी ही आहे। आणि मग तुम्हाला वाहन हस्तांतरणसाठी 500 रुपये फी, असे 25,500 रुपये ही तुम्हाला फी भरली की तुमची ती रिक्षा आणखीन तुमचं ते परमिट नावावरती होणार। आता तुम्ही म्हणणार की मी आता ही रिक्षा विकली आणि मग मला आता पुन्हा परमिट मिळणार का? असं काहीही नाही। जर पुन्हा तुम्ही दुसऱ्या कुणाची रिक्षा घेतली तर तुमचा परवाना आणि गाडी ही नावावरती होणार। म्हणजे रिक्षा विकली की रिक्षासह परवाना हा नावावरती होणार। त्याच्यामुळं आता रिक्षावाल्यांनी नवीन गाडीचं परमिट काढायला पाहिजे किंवा काय, असं काहीही आवश्यकता नाही। तर ज्यांना कुणाला जुन्या गाड्या खरेदी करायच्या असतील, रिक्षाचं आयुष्य हे 15 वर्षाचं आहे, हेही मात्र लक्षात ठेवा। आणि 25,000 रुपये आणि 500 रुपये वाहन ट्रान्सफर, असे 25,500चा DD द्यायचा। आणखीन तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लागतं, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागणार, पोलीस रिपोर्ट लागणार। ह्या एवढ्या गोष्टी असल्या की तुमच्या नावावरती जर तुम्ही कुणाची रिक्षा घेतली तर तुम्हाला रिक्षा आणि परवाना तो नावावरतीच होणार। म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या नावानं तो परवाना वापरता येणार नाही। समजा आज आता आपण रिक्षाची परवान्याची गरज नाही आणि आपण रिक्षा आणि परवाना त्याच्या नावावरती गेला, परवान्यासाठी कुठलाही एक पैसा कुणीही द्यायचा नाही। कोण म्हणेल मला 2 लाख रुपये दे, 3 लाख रुपये दे आणि मी तो परवाना देतो, 10 पैसेसुद्धा द्यायची नाही। त्याचा परवाना तिची गाडी तिकडे बँकेत पडून द्या, नाही तर सडून जाऊन द्या, खाडीला जाऊन द्या। परवाना हा शासनानं 5 वर्षासाठी दिलेला असतो, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी दिलेला असतो। म्हणजे परवान्यासह रिक्षा विकली की परवाना आणि रिक्षा ही नावावरती होणार आणि 25,000 ही त्याची फी आहे। त्याच्यामुळं तुम्हाला आता नवीन गाडी घ्यायची वगैरे काहीही कुठलंही टेन्शन नाही। हा कायदा लागू झालेला आहे। तर आता प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं गाडी तुम्ही घेऊ शकता। आता गाडी घेताना तुम्ही 100 वेळ विचार करा, त्या गाडीची आज बाजारात किंमत किती आहे, गाडीची कंडिशन कशी आहे, आणि आयुष्यमान हे रिक्षाचं 15 वर्ष आहे, हे मात्र कुणीही विसरू नका। तर आता जुनाच परवाना आणि रिक्षा म्हणजे रिक्षा विकतात, रिक्षाचा परवाना हा नावावरती होणार। तर आता कुणाच्याही भूलथापेला फसू नका की मला तो 3 वर्षाचा 5 वर्षाचा, असं कुठलंही काहीही नाही। जर तुम्ही आता गाडी विकली तर तो परवानाही दुसऱ्याच्या नावावर होणार। जर पुन्हा तुम्हाला 2 वर्षानं जर तुम्ही गाडी घेतलीचा तर त्या रिक्षाचा परवाना तुमच्या नावावरती होणार। म्हणजे आता असं कुठलीही परवान्याबाबत चिंता कुणी करायची काय गरज नाही। रिक्षाही हस्तांतरण होते, परवानाही हस्तांतरण होतो। परवाना फी खाली 25,000 आहे आणि 500 रुपये वाहनदारांचं एक प्रतिज्ञापत्र करावं लागतं आणि 2 तुम्हाला विटनेस तिथं जोडावे लागतात, तुमचेच मित्र ज्यांच्या साक्षीनं व्यवहार झाला ते। त्याच्यामुळं आता कुणालाही परवान्याचे पैसे देण्याची गरज नाही। हा शासनाचा कायदा आहे। परवाना आणि वाहन हस्तांतरण हे मात्र कुणीही विसरू नये। हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षावाल्यानं एकमेकाला शेअर करा। आणि आता 3-5 वर्षाचा परवाना हा कायमचं परमिट राज हे खत्म करायचं आहे। जरी तुम्ही आता रिक्षा घेतली पुन्हा 2 वर्षानं दुसरी घेतली, ही विकलीचा दुसरी घेतलीचा, तर तो परवाना तुमच्या नावावरती होणार। मला परवाना मिळेल का नाही किंवा काही अशी कुठलीही
भीती नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन परवान्यापेक्षा जुन्या रिक्षा घ्या. परवाना हस्तांतरण करा, नावाव करा. रिक्षा विकली की परवाना ही नावावरती. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.